कोल्हापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। आज दुपारी पंचगंगा नदीनं राजाराम बंधाऱ्याजवळची 39 फूट ही इशारा पातळी ओलांडलीये। त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झालीये। पूरबाधितांसाठी शहरात 28 ठिकाणी निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। आज महापालिका प्रशासनाच्या वतीनं सुतारवाडा परिसरातील 30 पूरबाधित नागरिकांचं दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आलंय। महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं ताराराणी चौक, कसबा बावडा, महानगरपालिका मुख्य इमारत, टिंबर मार्केट, प्रतिभानगर आणि फुलेवाडी या ठिकाणच्या 6 स्टेशनसह 3 दक्षता पथकांची नियुक्ती केली आहे। एकूण 68 अधिकारी आणि कर्मचारी तसंच महाराष्ट्र रेस्क्यू फोर्सची 70 जणांची टीम यात सहभागी आहे। कोल्हापूर महापालिका अग्निशमन विभागामार्फत आमचे 6 स्टेशन व्यतिरिक्त 3 आम्ही दक्षता पथक चालू केलेले आहेत। त्या तिन्ही दक्षता पथकचं 24 तास मॉनिटरिंग आता सध्या चालू आहे। लो लाईन एरियामध्ये जिथे पूर संभाव्य ठिकाणं जी आहेत त्या तिकडे जाऊन ते मेगाफोन आणि गाडीच्या वायरलेसनुसार ते तसे नागरिकांना सूचनाही देत आहेत। पूरबाधित नागरिकांना मदत करण्यासाठी सासने ग्राउंड आणि महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये 2 कंट्रोल रूम उभारण्यात आलेत। अतिरिक्त वॉर रूमची तयारीही पूर्ण होत असल्याचं मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी सांगितलं। आपत्ती व्यवस्थापनासाठी 6 नियमित वाहनांसह 2 रेस्क्यू वाहनं, 1 मिनी फायर फायटर, 14 बोटी आणि 70 लाईफ जॅकेट अशी सोय करण्यात आली आहे। रणभिसे यांनी पूरबाधित परिसरातील नागरिकांनी दक्षता पाळून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 0231 254 1118 आणि 0231 253 72 21 या क्रमांकासह 89 56 41 21 02 आणि 89 56 41 21 03 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन केलंय।